ते त्याच्यामध्ये ते लिक्विड टाकले तर तयार होतो. अच्छा, अजूनही ती प्रथा चालू आहे की अजून नवीन मार्केटमध्ये असे कलर अवेलेबल आहेत की जे डायरेक्ट करू शकतो? जुन्या काळापासून ती करतात. अच्छा, आपल्याकडचीच आहे, इथलेच आहे. आणि साधारण याच्यात तरुणांची संख्या किती आहे? तर जसं बघायला गेलं तर सगळे तरुणच आहे. म्हणजे साधारण 30-40 35-40 या वयाची आहे. 25 वर्ष ही गणेश चित्रशाळा कार्यरत आहे. सातत्याने नैसर्गिकरित्या गणपती बनवले जातात, शाडूच्या मातीचे गणपती बनवले जातात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. गणेश चतुर्थीला अवघे काही तास उरलेले आहेत आणि आत्ता आपण आलेलो आहोत मालवणमधल्या कार्तिक गणेश चित्रमूर्ती शाळेत. गेली अनेक वर्षे इकडे पारंपरिकरित्या गणपती बनवले जातात. आज आपण बघणार आहोत तिथे नवीन प्रकारचे गणपती काय काय आहेत, किती जण आहेत या गणपती शाळेत. चला तर मग. नाव काय तुझं? सार्थक. या गणपती शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे गणपती, जसं मी म्हणतो की व्हेरायटी एवढी आहे की दिवसेंदिवस जसं आपण टाइम अपग्रेड होत चाललेलं तसं क्रिएटिव्हिटी पण वाढत चाललेली आहे. इकडे एक गणपती मी बघितला आहे, पूर्ण तुम्ही बघू शकता की त्याला जे खरं धोतर नेसवलं गेलेलं आहे आणि सुंदर प्रकारे हा गणपती आता तयार झालेला आहे. कंप्लीट काम झालेलं आहे, फक्त काही डायमंड वर्क जे आहे ते बाकी आहे. त्यानंतर इथे मागे एक कृष्णरूपी असा गणपती आहे, तो बासुरी घेऊन. इकडे माझ्या मागे पण बघू शकता अनेक विविध प्रकारचे गणपती आहेत. इकडे असं हा एक झाला, बालमूर्ती झाली आणि भरपूर असं काम पण सुद्धा काही प्रमाणात चाललेलं आहे. जवळपास 90-95% काम झालेलं आहे. अगदी फायनल फिनिशिंग टचेस फक्त या कामाचे राहिले आहेत. आता आपण या गणपती शाळेचे मालक रवी कासले यांच्याशी संवाद साधूया. या गणपती शाळेचे मालक आहेत की जे जवळपास गेली 20 ते 25 वर्ष या क्षेत्रात आहेत. रवी काका, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आपण गेली 20-25 वर्ष या क्षेत्रात आहात. मी बघतो दरवर्षी काही ना काहीतरी नवीन कन्सेप्ट आपण घेऊन येता. तर हे सगळे कारागिरी जे आहेत ते आपल्याकडचेच आहेत की बाहेरचे आहेत? आपल्याकडचेच आहे, इथलेच आहे. आणि साधारण याच्यात तरुणांची संख्या किती आहे? तर जसं बघायला गेलं तर सगळे तरुणच आहे. म्हणजे साधारण 30-40 35-40 या वयाची आहे. मग यंदा गणपतीची संख्या किती गणपती आहेत? सगळे 64-65 पर्यंत आकडा गेलेला आहे. दरवर्षी आपण बघतो की वाढत चाललेला असतो.
यंदा मी बघतोय फार व्हेरायटीचे गणपती आहेत तिकडे. गेल्या वर्षीपेक्षा खूप व्हेरायटी आहे. गणपती काय साच्यातले आहेत की हाती केलेले आहेत? हाती केलेले आहे, साच्यातले आहे. आणि मग ह्यांची गणपतीची जी आपण म्हणतो मार्केट हे कुठलं आहे? कस्टमर फक्त मालवणातलं आहे की बाहेरून पण आपल्याला ऑर्डर देतात? बाहेरसून पण आहेत, 3-4-5-6 गणपती बाहेर पण जातात. अच्छा. कट्टा, परुळा, तो गणपती परुळ्याला जाणार आहे, ते बाहेर पण जातात. मी मगाशी बघितलं की त्या गणपतीला धोतर नेसवलेलं आहे. हो. फार सुंदर असा गणपती तो आहे. म्हणजे धोतर नेसवायचं काम वगैरे कोण करतं? ते लेडीज येऊन करतात, आपण स्वतः? आपल्या स्वतः. अच्छा. मग मी बघतोय की ह्याचं जे डायमंड वर्क वगैरे आहे मला पण विविध माणसं डायमंड वर्क करतात. म्हणजे कसं असतं, तुम्ही स्वतः सुद्धा डायमंड वर्क करता की आमच्या बाहेर? स्वतः पण करते. आता ती पोरगी स्वतः करते आणि बाकी आमचे ते गणपतीवाले येऊन स्वतः गणपती डायमंड लावतात. यंदा सगळ्यात युनिक मूर्ती अशी कुठली आहे की सगळ्यात आगळीवेगळी मूर्ती ज्याला म्हणता वेगळी येईल? ही एक आहे. अच्छा. हां. आणि मी मगाशी बघितलं तर त्या गणपतीचा पूर्ण असा शेडिंग जे आहे ते काळ्या रंगाचं आहे. हो, काय त्याचं नेमकी त्याच्या मागची कन्सेप्ट कशी होती की तुमचं स्वतःच होतं की ऑर्डर प्रमाणे? ऑर्डर प्रमाणे आहे, त्याप्रमाणे आम्ही केलं, त्यांनी सांगितलं. आणि सगळे मूर्ती आपण पूर्णपणे आपण म्हणू शकतो मातीचे बनलेले आहेत. मातीचे. धन्यवाद, आपण आपला वेळ दिला. ह्या गणपतीला आता इकडे सोनं भरायचं काम चाललेलं आहे. दादा, हे सोनं जो गोल्डन कलर जो असतो तो तयार कसा होतो की रेडीमेड असतो? गोल्डन पावडर असते, त्याच्यामध्ये ते लिक्विड टाकले तर तयार होतो. अच्छा. मग अजूनही ती प्रथा चालू आहे की अजून नवीन मार्केटमध्ये असे कलर अवेलेबल आहेत की जे डायरेक्ट करू शकतो? जुन्या काळापासून ती करतात. अच्छा. मग साधारण पूर्ण सगळ्या गणपतीला सोनं भरायचं काम आपणच करता? हो, माझ्यासोबत 2 पोरगे आहेत, ते पण करतात. अच्छा, ओके. मग हा फुल आता जो तुम्ही वापरताय तो पूर्णपणे नैसर्गिक रंग आहे? हो. थँक्यू. गेली 20 ते 25 वर्ष ही गणेश चित्रशाळा कार्यरत आहे. सातत्याने नैसर्गिकरित्या गणपती बनवले जातात.
शाडूच्या मातीचे गणपती बनवले जातात, ज्याचा कुठल्याच प्रकारची हानी ही समाजाला नाही आहे. गेली अनेक वर्ष हे काम चाललेलं आहे आणि कायम आपण म्हणू शकतो कारागीर वाढत गेले, हात बदलत गेले, मूर्त्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे ही एक फार युनिक गणपती शाळा मालवणातली आहे. तुम्ही जर आलात तर नक्की इथे भेट द्या. तुम्हाला जर पुढच्या वर्षासाठी ऑर्डर वगैरे द्यायची असतील तर फोन नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. काही फर्दर डिटेल्स एन्क्वायरीसाठी मला तुम्ही पर्सनली सुद्धा DM करू शकता किंवा स्वतः मालकांना सुद्धा तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुन्हा एकदा आपण भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.